हाय हॅलो नमस्कार. मी आहे योगिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आजचा विषय खूप साधा वाटेल, पण खरं सांगायचं तर हा विषय अनेक महिलांचं आयुष्य बदलू शकतो. कपडे आणि आत्मविश्वास. तुम्ही कधी असा विचार केला आहे का, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे कपडे घालतो त्याचा आपल्या मनावरही परिणाम होत असतो. मी आज फॅशनबद्दल बोलणार नाही आहे, महागड्या ब्रँड्सबद्दलही बोलणार नाही. मी बोलणार आहे त्या छोट्या सवयीबद्दल जी नकळत आपल्या मूडवर, आपल्या आत्मविश्वासावर आणि आपल्या आयुष्यावर परिणाम करत असते. अनेक महिला सकाळी उठतात, घरची सगळी कामं सुरू करतात, मुलांना शाळेत पाठवतात, नाश्ता, डब्बा, स्वयंपाक, घर आवरणं आणि या सगळ्या गडबडीत आपण स्वतःकडे लक्षच देत नाही. अंघोळ झाली की अनेकदा आपण पुन्हा आरामदायक गाऊन किंवा नाईटवेअर घालतो किंवा मॅक्सीज घालतो. दिवसभर त्यातच राहतो. यात काही चुकीचंही नाही. आपण आरामदायक कपडे घालणं पूर्णपणे चांगली गोष्ट आहे. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, हे कपडे घातल्यानंतर तुम्हाला दिवसभर उत्साही वाटतं का? की आळस येतो, बाहेर जायची इच्छाच होत नाही, अचानक कोणाचा फोन आला की वाटतं अरे आता पुन्हा कपडे बदलावे लागतील आणि मग आपण म्हणतो राहू दे उद्या जाईन. भाजी आणायला जायचं असतं पण राहून जातं, दुकानात जायचं असतं पण राहून जातं, मैत्रिणीने बोलावलं तरी आज नाही नंतर बघू, असं का होतं? कारण बाहेर जाण्यापूर्वी पुन्हा तयार व्हायचं असतं आणि अनेकदा त्या तयारीचाच कंटाळा येतो. आपल्यापैकी किती जणींना असं होतं? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी एक छोटासा बदल सांगते, जो मी स्वतःही करण्याचा प्रयत्न करते. सकाळी अंघोळ झाल्यानंतर अगदी महागडे कपडे नाही, पण एक साधा कुर्ता, प्लाझो, लेगिंग्स, टी शर्ट आणि पॅन्ट किंवा तुम्हाला ज्यात छान वाटतं असे स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घाला. फक्त एवढाच बदल. यामुळे काय होतं माहिती आहे? अचानक बाहेर जायचं ठरलं तर पुन्हा कपडे बदलण्याची गरज पडत नाही. तुम्ही 2 मिनिटात तयार होता आणि हे खूप छोटं वाटत असलं तरी यामुळे तुमचं घराबाहेर पडणं वाढू शकतं. आपण अनेकदा विचार करतो आज घरातच तर आहे, कोण बघणार आहे? पण प्रश्न दुसऱ्यांचा नाही, प्रश्न तुमचा आहे. तुम्हाला स्वतःकडे बघून कसं वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण आपण स्वतःला जसं पाहतो तसाच आपला आत्मविश्वास तयार होतो. महागडे कपडे घालणं म्हणजे आत्मविश्वास नाही. स्वच्छ, आरामदायक आणि नीटनेटके कपडे घालणं हा आत्मविश्वासाचा एक छोटासा भाग आहे. तुम्ही जर लक्ष दिलं तर जेव्हा आपण आवडती साडी घालतो किंवा नवीन ड्रेस घालतो तेव्हा चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. चालण्यात फरक पडतो, फोटो काढावासा वाटतो, आरशात स्वतःकडे पुन्हा पुन्हा बघावंसं वाटतं. हे सगळं का होतं? कारण त्या क्षणी आपल्याला स्वतःबद्दल चांगलं वाटत असतं. मग हा आनंद फक्त सणापुरताच का ठेवायचा? स्वतःसाठीही रोज थोडं तयार व्हायला काय हरकत आहे? लक्षात ठेवा, हे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, तर हे स्वतःवर प्रेम करण्यासाठी आहे. आणि स्वतःवर प्रेम करणं ही कोणतीही चैनीची गोष्ट नाही, तर ती प्रत्येक महिलेची गरज आहे. आता शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. समजा 2 महिला आहेत, दोघीही गृहिणी आहेत. दोघींचं घर, संसार, जबाबदाऱ्या ऑलमोस्ट सारख्याच आहेत. पहिली महिला सकाळी उठते, अंघोळ करते, स्वच्छ आणि आरामदायक पण नीटनेटके कपडे घालते, केस नीट करते, आरशात स्वतःकडे हसून बघते आणि दिवसाची सुरुवात करते. तर दुसरी महिला म्हणते आज घरातच तर आहे. ती दिवसभर त्याच नाईटवेअरमध्ये किंवा गाऊनमध्ये राहते. दोघींचं काम सारखंच आहे, पण दिवस संपेपर्यंत त्यांच्या मनस्थितीत फरक जाणवू शकतो. कारण जेव्हा आपण स्वतःकडे थोडं लक्ष देतो तेव्हा आपण स्वतःलाच एक संदेश देत असतो, मीही महत्त्वाची आहे. आणि प्रत्येक महिलेने हा संदेश स्वतःला रोज द्यायला हवा. आपण मुलांसाठी वेळ काढतो, नवऱ्यासाठी काढतो, घरासाठी काढतो, पण स्वतःसाठी 5 मिनिटंही काढत नाही. हे बदलायला हवं. लक्षात ठेवा, तुम्ही आनंदी असाल तर तुमचं घरही आनंदी राहील. तुम्ही आत्मविश्वासाने जगाल तर तुमची मुलंही तेच शिकतील. मुलं आपण काय सांगतो त्यापेक्षा आपण कसं जगतो हे जास्त शिकतात. म्हणून स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, ते स्वतःची काळजी घेणं आहे. आता कपड्यांबद्दल एक शेवटचा विचार. अलमारीत खूप कपडे असणं महत्त्वाचं नाही, जे आहेत त्यांचा आनंदाने वापर करणं महत्त्वाचं आहे. महागडे कपडे असणं महत्त्वाचं नाही, तर स्वच्छ आणि नीटनेटके आणि आत्मविश्वासाने घालणं महत्त्वाचं आहे. फॅशन बदलत राहते, ट्रेंड बदलत राहतो, पण आत्मविश्वास कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करा.
सकाळी उठल्यानंतर स्वतःसाठी तयार व्हायचं, स्वच्छ कपडे घालायचे, 10 मिनटं तरी घराबाहेर पडायचं, हसतमुख राहायचं आणि स्वतःवर प्रेम करायचं. कदाचित सुरुवातीला हा बदल खूप छोटा वाटेल, पण प्रत्येक मोठा बदल एका छोट्या सवयीपासून सुरू होतो. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन, कपडे आयुष्य बदलत नाही, पण कपडे तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतात. आत्मविश्वास तुमचे विचार बदलू शकतात, विचार तुमच्या सवयी बदलू शकतात आणि चांगल्या सवयी हळूहळू आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात. म्हणून स्वतःसाठी जगा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. कारण तुम्ही स्वतःला जितका मान देता तितकाच मान जगही तुम्हाला द्यायला शिकतं. तुम्ही तुमच्यामध्ये हा बदल कधीपासून करणार आहात हे मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. मी सुद्धा माझ्यामध्ये थोडे थोडे बदल करायला शिकली आहे. नक्कीच एक दिवस आपण एका चांगल्या ठिकाणी पोहोचू. चला तर मग माझ्या या रुटीनसोबत मी तुम्हाला छानसा असा प्रेरणादायी आणि उपयोगी आणि मनाला स्पर्श करणारा गोष्ट सांगितली आहे. आता आपण रेसिपी बघूयात. आज आपण बनवणार आहोत एकदम सोपा, चविष्ट आणि पौष्टिक असा मटकी भात. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तुमच्याकडे असलेला कुठलाही तांदूळ यासाठी तुम्ही वापरू शकता. यासोबतच आपल्याला लागणार आहे मोड आलेली मटकी. मोड आलेली असेल तर खूप छान, पण नसेल मोड आले तरी ही रेसिपी तितकीच छान होते. आणि थोडंसं लसूण आणि 2-3 मिरच्या छान ठेचून घ्यायच्या आहेत. लवकर ठेचून होतील यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. तुम्हाला जर अद्रकाचा टेस्ट आवडत असेल तर त्यात तुम्ही थोडासा अद्रक घाला. मी फक्त लसूण आणि मिरची वापरणार आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करा. यासाठी खूप तेलाची गरज नाही आहे. तेल गरम झालं की सर्वात आधी जिरं घाला. जिरं तडतडलं की त्यामध्ये 1-2 तमालपत्र घाला. आज आपण हा भात खूप मसाले न वापरता साध्या पद्धतीने बनवणार आहोत. रात्रीच्या जेवणासाठी असा साधा आणि हलका भात खूप छान लागतो. यानंतर मिरची आणि लसणाचा तयार केलेला ठेचा घालून घ्यायचा आणि छान थोडंसं परतून घ्यायचा. आता बारीक चिरलेला कांदा घालून तोही हलका गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचा. यानंतर उभा चिरलेला टोमॅटो घालायचा. या भातात उभा चिरलेला टोमॅटो खूप छान लागतो. टोमॅटो पण थोडासा परतून घ्यायचा आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातलं की टोमॅटो थोडा लवकर शिजला जातो आणि लांब लांब कापल्यामुळे थोडासा याला शिजायला वेळ लागू शकतो, पण जरी तो पूर्णपणे शिजला नाही तरी तो खूप छान लागतो. यानंतर त्यात हळद, तिखट, धनेपूड घाला. तुमच्या आवडीचा कुठलाही मसाला तुम्ही वापरू शकता. मी इथे किचन किंग मसाला वापरत आहे. मसाले छान परतले की त्यामध्ये मोड आलेली मटकी घालायची. मटकीलासुद्धा 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आणि मटकी छान परतली गेली की त्यामध्ये धुवून ठेवलेला तांदूळ घालायचा. तांदूळसुद्धा आपल्याला 2-3 मिनटं छान तेलात हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे. तांदूळ थोडा वेळ भिजत ठेवलेला होता, त्यामुळे तो आपल्याला एकदम हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे, नाहीतर त्याचे तुकडे पडू शकतात. त्यानंतर त्यामध्ये छान गरम पाणी घालायचं. या भातासाठी पाणी थोडंसं जास्त घाला, कारण मटकी शिजण्यासाठीही पाणी लागणार आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली की त्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात छान शिजू द्यायचा. मध्ये 1-2 वेळा हलक्या हाताने ढवळून घ्या आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घाला आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतरसुद्धा त्याच्यातलं छान पाणी 5 मिनटं तुम्ही मुरू द्या. आणि हा भात तुम्ही कुकरमध्येही करू शकता, पण मी नेहमी कढईमध्येच करते. तुम्हाला आवडत असेल तर या भातात गाजर, मटार किंवा इतर भाज्याही तुम्ही घालू शकता. हा मटकी भात दही, कोशिंबीर किंवा कढीसोबत खूपच अप्रतिम लागतो. फक्त 15 मिनटात तयार होणारा हा भात रात्रीचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर एकदम बेस्ट पर्याय आहे. मी हा भात खूप वेळा करते. तुम्हीही नक्की करून बघा. कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा अशा छानशा सोप्या पद्धतीने बनवल्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.